कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपे तूच सांग मला या वहिनींबरोबर वागायचं कसं? अर्जुन खरं सांगू का, माझं डोकंच चालत नाही। अरे विचारच करत नाहीये त्या, कशा वागतात बघ ना। आपे हा त्यांचा स्वभाव होत चाललाय आणि त्याचं एकच औषध आहे, मी त्यांना आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढतो। अर्जुन थांब, हे बघ तू असं काही करणार नाहीस हा? का तुला अजून पण त्यांचंच पडलंय का? आपे त्यांच्यामुळे घरात भांडणं व्हायला लागलेत आता। अर्जुन शांततेत विचार कर, उगाच तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस। एक मिनिट, तुला त्यांना घराच्या बाहेर काढायचंय, जा काढ। पण एक गोष्ट आठवतीये का, अमोलने त्यांना घरात घेतलं होतं। आता जर तू त्यांना घराच्या बाहेर काढलंस ना तर त्याचा त्रास अमोल लावणार आहे, तो धास्ती घेऊन बसेल। त्याच्या तब्येतीची जास्त काळजी आपल्याला। पण ह्यांचं करायचं काय मग? आपे मला अमोलच्या शाळेचं नुकसान झालेलं नकोय ग। मला असं वाटतं की त्याला आलेल्या प्रत्येक संधीचं त्यांनी सोनं करा। आणि आज फक्त वहिनींमुळे त्याला आज त्याची चित्रस्पर्धेला पाठवता आली नाही। अर्जुन हे बघ, त्याची चित्रस्पर्धेसाठी पाठवता येतील नंतर, त्याआधी मला वेगळीच काळजी लागून राहील। म्हणजे अर्जुन तू जर नीट लक्ष दिलंस ना तर तुला कळेल, अमोल कधीच खोटं बोलत नव्हता। आज तो दिवसभर आपल्याशी खोटं बोलून त्यांच्यासोबत बाहेर फिरायला गेला होता। तो त्यांच्या जास्त जवळ जायला लागलाय। अमोल वहिनींच्या जवळ जायला लागलाय हे खरं आहे। अर्जुन अरे खरंच, तो माझ्याशी कधीच खोटं बोलत नव्हता। आणि आता बघितलंस ना, दिवसभर बाहेर फिरायला गेला तो। मला ना सतत असं वाटतं काहीतरी चुकतंय। आता तुला नेमकं काय म्हणायचंय? अर्जुन हे बघ, माझ्या मनात खूप शंका येत आहेत, पण मला आता नाही बोलायचंय त्यावर। अमोल वेगळं वागायला लागलाय हे खरं आहे, तर त्याचं कारण काय आहे जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना तोपर्यंत आपण करू काही शकत नाही का? काय झालं? मा अगं मला खूप कंटाळा आलाय। बाळा आपण लगेच झोपायला जाऊ। मला एक सांग, तू बाबांपासून काय लपवतोयस का? नाही बाबा। अमोल हे बघ, मी तुला काय शिकवलंय? मा आणि बाबांशी कधीच खोटं बोलायचं नाही, त्यांच्यापासून कधीच काही लपून ठेवायचं नाही। मग तू आज आमच्याशी का खोटं बोललास? शाळेत न जाता तू आज दिवसभर बाहेर फिरायला गेलास। मा अगं मी फिरायला गेलो त्यासाठी सॉरी ना, मी परत असं नाही करणार। मोठी मला माझ्यासोबत फिरायला जायचं होतं म्हणून मी गेलो। ठीक आहे बाळा, पण तू हे सांगून पण जाऊ शकला असतास ना, असं का गेलास? बाबा अरे मोठी मा बरोबर कुणीच नीट बोलत नाही, मग आम्हाला कुणी सोडलंच नसतं ना, म्हणून मी कुणालाही नाही सांगता गेलो। बरं बाळा, पण तुझी तब्येत बरी नाही येणार आहे, तुला पुन्हा तो त्रास होऊ नये याची काळजी वाटते रे आम्हाला। हे बघ, तू यानंतर ना असं न सांगता कुठे जायचं नाही हा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।